आजचा विषय आहे कर्म म्हणजे काय आणि भाग्य म्हणजे काय। आणि हे कर्म आणि भाग्य हा जो विषय आहे हा वाचताना मला खूप छान वाटलं आणि मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत हा पोचवायला पाहिजे, कारण हे सद्गुरूंचे विचार आहेत। हे याच्यात माझं काही नाही आहे आणि मला फक्त वाटते की ते तुम्हाला पण कळलं पाहिजे, म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवते। नमस्ते, मी अमरज्योती खेडकर, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आता आजचा विषय आहे कर्म आणि भाग्य। आता कर्म म्हणजे काय आणि भाग्य म्हणजे काय। आता कर्म म्हणजे काय, केलेले कृत्य। आता आपण कर्म चांगले पण करतो, म्हणजे कर्म चांगलं पण असतं, वाईट पण असतं। आता वाईट कर्माचा दोष म्हणजे काय, पापबुद्धी असणे। म्हणजे ज्या माणसाच्या मनात पापबुद्धी असते हा वाईट कर्माचा दोष आहे। म्हणून नेहमी त्यांच्या मनात वाईट विचार येतात, बोलताना ते गोड बोलतात, चांगले वागतात, पण मनामध्ये चांगलं नसतं, मनामध्ये असूया असते किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतणे, वाईट इच्छिणे, ह्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतात, पण ते तोंडावर दाखवत नाही। म्हणून अशा लोकांना दुपट्टी लोक म्हणतात आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही, की अशा लोकांना चांगले दिवस येत नाही, कारण ते दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतात। म्हणून हे दोष आहे, हा कर्माचा दोष आहे। मग हे असे वाईट कर्म झाले। आता भाग्य आणि कर्म हे निरनिराळे आहे। आता कर्म म्हणजे काय बघितलं, याच्यात चांगलं पण कर्म असतं, वाईट पण कर्म असतं। चांगलं कर्म जेव्हा तुम्ही करता त्याचं पुण्याकडे म्हणजे पुण्याचा हे होतं, म्हणजे पुण्यामध्ये तुमचं जमा होतं ते चांगलं कर्म। तर अशा प्रमाणे आपण जर चांगलं कर्म करत राहिलो, चांगली कामं करत राहायचं, तर आपला पुण्याचा संचय वाढत जातो। आता भाग्य म्हणजे काय, तर भाग्य म्हणजे विजय मिळवणे प्रत्येक गोष्टीवर, म्हणजे भाग्य नाही। भाग्य म्हणजे अनपेक्षित, म्हणजे तुम्हाला अपेक्षा नाही आणि तुम्हाला अचानक जे धनलाभ होतो किंवा काही अचानक ज्या गोष्टी मिळतात, हे भाग्याचं लक्षण आहे। आपण म्हणतो ना, पूर्वपुण्यामुळे मिळालं, भाग्यामुळे मिळालं, ते असं की त्यामुळे तुम्हाला हे सगळं मिळतं। आता भाग्य हे पूर्वपुण्याईने मिळतं, म्हणजे आपण म्हणतोच नेहमी की पूर्वपुण्याई आहे, पुण्याई खूप चांगली असणार आहे, म्हणून मग हे सगळं वेळच्या वेळी पाहिजे त्यावेळेला मिळतं। म्हणजे आपला जो मागच्या जन्मीचा जी पुण्याई असते ती पुढच्या जन्मी आपल्याला उपयोगी पडते, किंवा आपण एका जन्मात खूप चांगले पुण्य कमवलेलं असेल तर तेच पुण्य आपल्याला पुढच्या जन्मात उपयोगी पडतं। मग त्याला आपण म्हणतो पूर्वपुण्याई। तसंच कुटुंबाची पुण्याई पण उपयोगाला पडते। आता कुटुंबाची पुण्याई म्हणजे काय, तर कुटुंबाची पुण्याई म्हणजे आई वडील जे पुण्य करतात, आई वडील जे चांगली कामं करतात, ते त्यांना त्यांच्या मुलांना कालांतराने, म्हणजे त्यांच्या मागे त्यांच्या मुलांना त्याचे पुण्य मिळतं। म्हणून आपण म्हणतो आईवडिलांची पुण्याई आहे म्हणून एवढं छान झालं, किंवा एखादं घरवीर झालं, की काही लोक घरावर नावं पण देतात आईवडिलांची पुण्याई असं। म्हणजे असं आईवडिलांचं जे चांगलं हे असेल ते मुलांना मिळतं। म्हणूनच नेहमी आता बघा, आता म्हणजे ठराविक वयात मुलं लहान असताना लग्न झालं वगैरे की सगळं आपल्याला पैशाची गरज असते, आपण कामं करतो, पैसा मिळवतो, हे करतो। त्यानंतर रिटायर झाल्यावर किंवा आपलं वय झाल्यावर आपण जे मनन चिंतन, नामस्मरण, देवाचं जे काही पूजा पाठ पोथी जे काय करतो, मंत्र स्तोत्र जे काही म्हणतो, ह्याचं जे हळूहळू पुण्य साठत जातं, त्या कालांतराने आपल्याला पैशाविषयी म्हणजे कशाची गरज नसते। म्हणजे आपण काय म्हणतो, मला काय नको, माझ्या परिवाराला सुख मिळू दे, म्हणजे हे पुण्य जे असतं ते आपण आपल्या परिवाराला, आपल्या मुलांना मिळू दे असं देवाजवळ आपण प्रार्थना करतो। तर कुटुंबाचं पुण्य अशा प्रकारे फळाला येतं। अशी अनपेक्षितरित्या फळे भाग्याने मिळतात, म्हणजे ज्यांचं भाग्य चांगलं असतं त्यांना अशी अनपेक्षित म्हणजे अपेक्षा नसताना जी फळं मिळतात त्याला हे सगळं भाग्याने मिळतं। आता ह्याच्यात काय असतं, हाताखाली जर तुमचं काही काम करते, ऑफिसमध्ये आहे, तुमच्या हाताखाली काही स्टाफ आहे, किंवा तुम्ही काही तुमचा छोटा मोठा बिझनेस आहे, तुमच्या हाताखाली काही माणसं आहेत, तर ही माणसं तुम्हाला चांगली मिळतात, विश्वासाची मिळतात, हे सगळं भाग्याने मिळतं। आणि हे तर भाग्याने मिळतंच। आणि दुसरं एक असं आहे की आपल्याला जी नको असतील माणसं, म्हणजे आपल्याविषयी जी चांगली माणसं नसतील ती आपल्यापासून आपोआप दूर जातात, म्हणजे ते आपल्याला काही करायला लागत नाही। चांगली माणसं जवळ येतात आणि नको असलेली माणसं आपोआप लांब जातात किंवा आपल्यापर्यंत येतच नाही। हे पण भाग्याचं लक्षण आहे।
तर हे सगळं पैसे मिळणं आणि हे सगळं मिळणं हे पूर्वपुण्याईचं लक्षण आहे किंवा पूर्वपुण्याईमुळे मिळतं. आता तुम्ही सातत्याने देवदर्शन, आता पूर्वपुण्याईचं लक्षण म्हणजे काय, सातत्याने तुम्ही देवदर्शन, नंतर मनन, चिंतन, वाचन, स्तोत्र म्हणणं, मंत्र म्हणणं, नामस्मरण हे सगळं जेव्हा करता तेव्हा तुमच्या पुण्याचा संचय व्हायला लागतो किंवा वाढायला लागतो. आणि असं पुण्य तुमचं सतत वाढत गेलं की तुम्हाला सद्गुरू भेटतात, सद्गुरूंचं दर्शन होतं. सद्गुरू म्हणजे काय हे मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं आहे की ज्या गुरूंना देवाचे दर्शन झाले आहे त्यांना सद्गुरू म्हणतात. आता असं सद्गुरू तुम्हाला मिळाले म्हणजे मग तुम्हाला देव मिळाल्यासारखंच आहे किंवा देवाचं दर्शन झाल्यासारखंच आहे. तर सद्गुरू असे मिळाले तुम्हाला कधी मिळतात, तुमच्या पुण्याचा जेव्हा संचय वाढतो तेव्हा. म्हणून तुम्ही नेहमी चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका, दुसऱ्याचं वाईट चिंतू नका. हे सगळं केल्याने कालांतराने तुम्हाला सद्गुरू भेटतात किंवा सद्गुरूंचे दर्शन होतं, सद्गुरूंपर्यंत तुम्ही पोचता. आता पापबुद्धी हे कर्माचे दोष आहेत व सरळ सहज स्वभाव असणे हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणजे ज्यांचं भाग्य चांगलं आहे त्यांची ती माणसं सहज सरळ स्वभावाची असतात. आणि पापबुद्धी म्हणजे हे दोष कर्माचे आहेत. तसंच सहज सरळ मनाने शुद्ध असलेल्या लोकांची पुष्कळ प्रगती होते. हळूहळू होईल पण पुष्कळ प्रगती होते. म्हणजे त्यांना जो टप्पा गाठायचा आहे त्या टप्प्यापर्यंत ते पोचतात, कारण त्यांचं हळूहळू पुण्य वाढत जातं आणि मग ठराविक ह्याच्यावर त्यांना जिथे जायचं आहे तिथे ते पोचतात. आता हे सरळ स्वभाव असलेल्या माणसांचं लोकांची पुष्कळ प्रगती होते व सद्गुरूच्या चरणाजवळ गेल्यावर म्हणजे ज्यांचं वाईट कृत्य आहे हे लोकंसुद्धा सद्गुरूंच्या चरणाजवळ जर पोचले तर सद्गुरूंच्या दर्शनाने त्यांच्या नियमित म्हणजे ते जे बोलतात ते ऐकल्याने किंवा त्यांची वाणी जी आहे ती वाणी ऐकल्याने हळूहळू मनावर परिणाम होऊन तुमचे कर्माचे दोष हळूहळू कमी होतात. तुम्ही चांगले कर्म करायला लागता आणि हळूहळू तुम्ही पण प्रगतीच्या मार्गावर जाऊन पोचता किंवा जायला तुमची सुरुवात होते. म्हणून नेहमी म्हणतो आपण की कर्म चांगले असले पाहिजे. जर कर्म चांगले असले तर आपला पुण्याचा संचय होतो आणि हेच पुण्य आपण आपल्याला जेव्हा आपल्याला वेळ येते तेव्हा कामाला येतं. आणि जेव्हा म्हणजे आईवडिलांनी कमवलेलं पुण्य किंवा केलेले जे काय हे आहे देवधर्माचं जे काय आहे त्याचा संचय होऊन ते हळूहळू आपल्या मुलांना मिळतं. म्हणून नेहमी आपण म्हणतो की पुण्य केलं, पुण्य कमवलं की आपल्या आणि आपण काय म्हणतो म्हणजे नेहमी थोडं वय झाल्यावर वगैरे आधी तर आपली इच्छा असेल की बाबा हे काम होऊ दे, ते काम होऊ दे, पण एकदा ठराविक वयानंतर आपल्याला काही इच्छा नसते. आपण काय म्हणतो माझ्या मुलाबाळांना, माझ्या परिवाराला सुख लाभू दे. मग हे जे पुण्य आहे ते आपण मुलांपर्यंत आपलं जातं. म्हणून नेहमी चांगल्या कर्माचं फळ चांगलं मिळतं व अशाने भाग्योदय होतं, भाग्य वाढतं. म्हणून नेहमी चांगलं कर्म करावं हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.